10 ते 12 दिवस प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच रोहा शहरात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवून फटाके वाजवून ढोल ताशांसह रोहा शहरातील ऐतिहासिक स्थळ राम मारुती चौक येथून रोहा नगर परिषद कार्यालयापर्यंत वाजत गाजत जल्लोष मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला। या मिरवणुकीचं आयोजन भाजपा शहराध्यक्ष यज्ञेश भांड यांनी उत्तम प्रकारे केले। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत शेलार, विनायक बेडेकर, शहराध्यक्ष विजया गोखले, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस रोशन चाफेकर, युवा शहराध्यक्ष अनिल घरजाळे, प्रकाश साळुंखे आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचे चाणक्य आणि गोरगरिबांचे हृदय सम्राट आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। खरं तर या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी त्याच पद्धतीने महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेने ज्या पद्धतीने महायुतीला कौल दिला आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्या पद्धतीने आगामी काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्र हा देशातील एक नंबरचा राज्य आहेच, पण अजून आधुनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य हा नंबर 1चा येऊन चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य हा चांगल्या पद्धतीने विकसित होईल अशी आशा आम्ही करतो। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सलग तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। आम्हाला आशा आहे की शासकीय माझी लाडकी बहीण ही योजना फक्त ही एकच योजना नाही, यासारख्या असंख्य योजना चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेसाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुती सरकार आणि आदरणीय महाराष्ट्राचा देवाभाऊ हा पूर्णपणे सक्षम आहे आणि आगामी याच्यामध्ये देश आणि राज्य पातळीवर आपण चांगल्या पद्धतीने प्रगती करू अशी आशा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ठेवतो आणि रोहेकरांच्या वतीने आमच्या लाडक्या देवाभाऊला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासारखा आहे की आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज तिसऱ्यांदाची शपथ घेत आहेत। एकमेव असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेल्या ज्या कामाची जी पावती आहे, पोचपावती आहे, ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेऊनच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा बसवण्यात आलेलं आहे। आत्तापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री पद हे नवीन चेहऱ्याने देण्यात आलं होतं, परंतु असंच काही होतं का हे असं आम्हाला वाटत होतं। परंतु आदरणीय मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी पुन्हा एकदा देवेंद्र साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून आणि भविष्यात होणाऱ्या अलौकिक अशा बदलांवर नक्कीच विश्वास ठेवून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बसवलेलं आहे। मी भाजपचा रोहा शहराध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा सर्व महायुतीचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी विजया उल्हास गोखले, रोहा महिला मोर्चा अध्यक्षा। आज खूप आनंद होत आहे। या लाडक्या बहिणींनी प्रिय देवाभाऊंना विजयी केले आणि त्यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अशा अनेक योजना आज महाराष्ट्रात लागू केल्या आहेत, त्यामुळेच त्यांचा विजय निश्चित झाला। महायुतीचे आणि मोदी सरकारचे अभिनंदन आणि असंच कार्य आम्ही करत राहू या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।